झालं तुझ्या मनात समाधान? हेच हवं होतं तुला? अहो वाघमारे, आता मी काय केलंय? वरती सगळ्यांना घेऊन तूच आलास ना. तुला कोण सांगितलं होतं रे एवढं शांतपणा करायला? त्यांना आणलं नसतं तर मी इथं वरती आले नसते आणि इथं अडकले नसते. हो हो वाघमारे, फक्त तुम्हीच नाही अडकला, मी बी अडकलोय. तेच, तू इथं आहेस ना, तोच प्रॉब्लेम आहे. तुझ्यासोबत नव्हतं अडकायचं मला. कुठं अडकायचं नव्हतं? गच्चीवर की लग्नाच्या बेडीत? काय बोलस? म्हणजे तसं नाही, मी असं म्हणत होतो की आपल्याला इथनं लवकरात लवकर खाली गेलं पाहिजे. मग कसं उतरायचं ते बघ, गप्पा मारत बसू नको इथं. ठीक आहे. पडवळ, हा शिडी काय मुंबईत ना आणताय का? अहो मुंबईला कशाला, साताऱ्यात बी मिळेल की. हो हो, मी पण लगेच लाईव्ह येते आणि माझ्या फॉलोअर्सना विचारते. हॅलो गाईज, सो आज आमच्या मॅडम वरती छतावर अडकल्यात. जो मला पटकन कोणी शिडी आणून देईल त्याला मी पटकन फॉलो बॅक देईल. गाईज प्लीज 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 डीएम मी. अरे मेंटल, ते काय फॉलो केला म्हणून काय शिडी आणून देणार कोण तुला? जा ना पटकन जाऊन शिडी शोधा. भंडारे, तुमच्या घरी एक शिडी आहे ना? काय माहित, चला जाऊन बघूया. मग चला बघूया. पडवळ, तू कशाला धावपळ करत असतो र? जरा तुला काय निवांत कर ग, बस जरा शांत बस जरा. तू एक काम करू, आपण दोघं लूडो खेळूया. काय पडवळ, आता ह्याच्यावर लुडो खेळणार आहे का? अहो पप्पू शेठ, काय बसा, तुझी सगळे गप्प बसा, मीच जाऊन शिडी आणते आता. अहो भारती मावशी, हो तुम्ही जरा शांत बसा, वय झाले, जरा निवांत राहा की कशाला धावपळ करताय? निवांत राहा काय, त्या तिकडे अडकल्यात वर आणि मी निवांत राहू? अहो भारती मावशी, तिकडे फक्त तुमच्या मॅडम नाही अडकलेला, आमचा सत्य बी अडकलाय. जरा सिच्युएशन समजून घ्या ना तुम्ही, जरा स्पेस द्या ना थोडा वेळ. आता एवढं साहेब येतील, मला असं अडकलेलं बघून काय बोलतील? कसं उतरू खाली? हो वाघमारे, अहो काय करताय? मॅडम इकडे चला, चला इकडे. अरे अरे चला. सिस्टर इन्स्पेक्टर तू असं केल्यावर माझं कसं व्हायचं? प्लीज प्लीज असं करू नको, तुझ्या पाया पडतो. तू मिस्टरचा तर विचार करतो. मला फक्त खाली येऊ दे. खाली आले ना, सगळ्यात आधी तुझ्या गालावर कशी रांगोळी काढते बघ. बाती मावशी, आधी हा लाट टाका. हो मॅडम, टाकते लाट. हो पडवळ, बोला मॅडम. घेऊन जा लाट. पप्पू शेठ प्लीज. एक काम करा ना पडवळ, जेवायला घेऊन जा घरी आला. नाही भारती मावशी, नाही. तुम्हाला काय वाटलं मी माझा डाएट फिस कटवल का? अजिबात नाही. समोसा खायला गेलो म्हणून तुम्हाला तसं एक टन वाजवून चला. वाघमारे मॅडम, हे बघा, उगाच पॅनिक होऊ नका तुम्ही. अहो हे बघा, आपण उतरू की खाली? हे बघा, पण तुमची उडी चुकली ना तर पाय बी मोडल तुमचा, आणि मग 3 महिने घरात बसायला लागेल तुम्हाला. तू नको शिकवा मला. तुझ्यासारखं घरात बसून गुंडगिरी करून पैसे नाही मिळणार मला. चांगलं आहे की मग, पण उडी मारली ना तर जे आहे ते बी गमवाल. माझं मी बघीन काय करायचं ते. मंजू, अगं पोरी थोडा धीर धर ना. शिडीचं बघतोय आम्ही, बलमा गेलाय ना, जरा थांबा. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मंजिरी वाघमारे यांनी पुन्हा एकदा आपल्यासमोर आदर्श ठेवलेला आहे. पोलीस कर्मचारी आणि कैद्यांच्या मदतीने भवानीनगरच्या पोलीस स्टेशनच्या डागडुजीचं काम केलेलं आहे. पण हे काम करत असताना त्यांना खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्या ह्या रणरणत्या उन्हामध्ये छतावरती अडकलेले आहेत. पण आता घाबरायचं कारण नाही, कारण त्यांच्यासोबत आहेत सत्यदादा. तर भवानीनगरचे नगरसेवक बळवंतजी माने यांच्याशी आपण थोड्या गप्पा मारूयात. तर बळवंतजी माने, तुम्हाला या अभिनव संकल्पनेबद्दल काय वाटतंय? नमस्कार, मी कर्तव्यदक्ष माननीय नगरसेवक बळवंत लक्ष्मण माने. खूप चांगला प्रश्न विचारला मॅडम तुम्ही, की वाघमारे मॅडमच्या अभिनयाबद्दल काय वाटतं. खरं तर मी त्यांचा अभिनय कधी बघितला नाही, कारण त्यांची शाळा वेगळी होती, माझी शाळा वेगळी होती, त्यामुळे त्यांचं नाटक मी कधी बघितलं नाही. त्यामुळे अभिनयाबद्दल मी काय बोलू शकत नाही. अहो बळवंतजी, अभिनव म्हणजे या डागडुगीच्या संकल्पनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय त्याच्याबद्दल विचारतोय आम्ही.
माहित होतं पण काय आहे, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना, सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना थोडस असं विनोद राहिलं पाहिजे, थोडस विनोद केला पाहिजे, म्हणून हा मी विनोद केला. तर आता मी वाघमारे मॅडम बद्दल काय बोलणार, म्हणजे जे काय बोलायचं ते आमचा सत्याच बोलेल. पण वाघमारे मॅडम पहिल्यापासून अशा धाडसी आहेत, कर्तव्यनिष्ठ अधिकारी आहेत. ते स्वतःला येऊ द्या इकडे, माझ्याकडे या इकडे. काय कुठे? नमस्कार. असं एक गाव नाही जिथं माझं नाव नाही. पप्पू शेठ. आधी मी पाकिटमार होतो, नंतर मला माझ्या सिस्टर इन्स्पेक्टरने चांगल्या मार्गाला मला आणलं आणि मी तिथून काम करत राहिलो. त्याच्यानंतर मी एका उंच पातळीवर, उंच टोकावर पोहोचलो आणि आता मी वाळू, खडी, वीट याचा मोठा व्यापारी झालेलो आहे. आणि आता माझ्याकडं पैसा पाणी सगळं आहे. पण खंत एकच आहे, अजून माझं लग्न झालेलं नाही. कोण असेल तर बघा तेवढं. हो पप्पू शेठ, ते पण सांगा ना तुमच्यावर गुन्हे किती आहेत आणि तुम्हाला अटक का झाली ते. काय नाही, अटक बिटक नाही. नमस्कार. मस्त मी चांगले पैसे कमवतोय. मस्त तेवढं पुरीचं बघा. चला ओके, नमस्कार. तू का सारखा माझ्या वाटेत येतोस रे? त्या दिवशी गाडी बंद पडली, त्या दिवशी पण मला लिफ्ट मिळू दिली नाहीस. मला माहितीये तू सगळं मुद्दाम करतोस. तुला वाटत असेल हे असलं सगळं करून तुला माझ्या जवळ राहता येईल, माझं मन जिंकता येईल. पण एक लक्षात ठेव, हे असं अजिबात होऊ देणार नाही. तू माझ्या मनातनं कधीच उतरलास. अहो वाघमारे, पण तुम्हाला असं का वाटतं की मी हे सगळं मुद्दामच केलेस तू. आता कारण देऊ नकोस. तुझ्यामुळे नेहमी अडकायला होते मला. त्या दिवशी पण तुझ्यामुळे अडकले. तुझ्यामुळे मी त्या दिवशी गुंडांच्या तावडीत सापडले. अहो पण पकडलं की तुम्ही त्या गुंडांना. मी नाही, तू पकडलंस त्यात. आणि आता गप्प बस. खाली कसं उतरता येईल त्याचा विचार कर. साहेब येणार आहेत. मला असं अडकलेलं बघून काय बोलतील ते? काय वाटेल त्यांना? नुसता उभा आहे. मला खाली कसं जाता येईल त्याचा विचार तरी कर. तुझ्यामुळे बघ काय सहन करायला लागतंय. बस. अहो किती पिरपिर करताय हो. आता खाली उतरायचा विचार तवा करीना जेव्हा तुम्ही तुमच्या तोंडाचा पट्टा बंद कराल. काय तोंडाचा पट्टा? काय नाही, तसं नव्हतं म्हणायचं. मला म्हणायचं होतं की जरा बोलून काहीतरी मार्ग काढू की. मला इच्छाच नाही तुझ्यावर बोलायची. जाऊ दे, माझी मी जाते उडी मारून. ओ वाघमारे, हे बघा असं काय करू नका. माझ्यावर जो काही राग काढायचा तो नंतर काढा, पण आधी जरा स्वतःचा विचार करा. म्हणजे मॅडम, हो जरा धीर धरा ना. 5 मिनिटं काहीतरी आम्ही करतोय. जरा थांबा प्लीज. माननीय, ओ माननीय, जरा इकडे या. ओ माननीय, काय हो शिडीची तयारी करा ना. काहीतरी शिडी आणा ना कुठून. आणायची मावशी, जरा कड काढा की. अहो लैला मजनूची जुडे, त्यांना स्पेस मिळाल्या. त्यांना डिस्टर्ब करणं चुकीचं आहे. थोडा वेळ.